आणि त्यानंतर थेट 70 वर्ष हा गड पूर्णपणे गडावर येण्यासाठी पूर्ण बंदी होती. आणि त्यानंतर ज्यावेळी या गडावर सर्वप्रथम काही व्यक्ती आले, त्यानंतर महात्मा फुले यांनी या गडावर मूळ चौथर आहे त्याचा त्यांना शोध लावला. समाधीचा शोध लावल्यानंतर लोकमान्य टिळक यांनी या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी जमा केले. ती डेक्कन बँकमध्ये त्यांनी साठवली, पण डेक्कन बँक बुडल्यामुळे ते पैसे पूर्णपणे बुडाले. परंतु ते समाधीच्या जीर्णोद्धाराचं काम अविरतपणे चालूच राहिलं. सुळे नामक व्यक्तीकडे हे समाधीचं जीर्णोद्धाराचं काम होतं, परंतु पैसे अपुरे पडल्यामुळे समाधीचं काम थोडंफार हळूफार चालूच होतं. परंतु या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी होळकर संस्थान यांनी आपल्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पैसे आपल्याला पुरवले होते. तो पूर्णपणे काढून उत्खनन करण्यात आले. त्यावेळी तिथे एक अस्थी सापडला, एका कलशामध्ये अस्थी सापडला. त्या अस्थी छत्रपती शिवाजी महाराजांच्याच होत्या. अस्थी होत्या त्या कोलकातामध्ये पाठवल्या. त्यासाठी सर्च केल्यानंतर त्या अस्थींमध्ये काही मांजराची हाडं आणि काही माणसाची हाडं सापडली. त्याच्यामुळे ते छत्रपती शिवाजी महाराजांचीच अस्थी होते. आणि या शिवसमाधीचं जे काही बांधकाम आहे ते 1926 ते 1927 या कालावधीमध्ये करण्यात आले.